एका मुलींच्या रांगेत समोरून 14व्या क्रमांकावर असणाऱ्या सानिकाच्या मागे 9व्या क्रमांकावर उभी असणारी दिशा रांगेत मध्यभागी असल्यास त्या रांगेत मुली किती आहेत? रत्नागिरी तलाठीचा पोषण आहे, व्यवस्थित लिहून घ्या. उत्तर सांगा. बघा, मुलींच्या रांगेत समोरून 11व्या क्रमांकावर असणाऱ्या सानिकाचा, इकडून जर विचार केला समोरून, समजा समोर बाजू आहे, कितव्या स्थानावर आहे ती? सानिका. कितव्या स्थानावर आहे रे? समोरून 14व्या स्थानावर आहे. काय? 14व्या स्थानावर असणाऱ्या सानिकाच्या मागे, म्हणजे हिच्या अजून मागे 9व्या स्थानावर कोण आहे? उभी असणारी दिशा. इथून 9व्या स्थानावर कोण आहे? अजून दिशा उभी आहे. कोण आहे? दिशा उभी आहे. येते का लक्षात? तर दिशा रांगेत मध्यभागी आहे. ही जी दिशा आहे रांगेत मध्यभागी आहे. याचा अर्थ जेवढे कॅन्डिडेटच्या इकडे आहे तेवढेच कॅन्डिडेटच्या पलीकडे पण आहे, कारण ती मध्यभागी आहे ना. येते का लक्षात? मग या रांगेमध्ये सध्या किती आहे ते तर पाहू. मला एक सांगा, यांची बेरीज करा. किती झाले हे? किती झाले? 23. म्हणजे 23वी कोण आहे? तर दिशा आहे. मग इथं जर 23वी दिशा असेल तर दिशाच्या पूर्वी किती कॅन्डिडेट असेल? यस. आणि 23वी दिशा, बरोबर आहे. आता दिशा जर मध्यभागी असेल, इकडे जर 22 असेल तर तिकडेही किती असेल? 22च असणार. क्लिअर? सांगा मग कॅन्डिडेट किती? 22 22 44. 44 आणि एक दिशा 45. येईल लक्षात? लिहून घ्या. 45. 45 कॅन्डिडेट आहे पूर्ण या रांगेमध्ये. व्यवस्थित समजून घ्या ते.